आता माझं कीर्तन ठुलं म्हणल्यावर त्या माणसाला 100 वर्ष बेव नाही. नाही नाही नाही, माझं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बांगला होतोय. माझं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतंय. आणि माझं कीर्तन जर लग्नात ठुलं हा विनोद नाही महाराज. हो, एक वाक्य सांगू का, जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात, पण जी दुसऱ्यांसाठी जगतात ती कधी मरत नसतात. आणि देव ह्या कालाची एक गोष्ट देतो, दुसऱ्याला ती गोष्ट देत नाही. या जगात अनेक भाषण करणार झाले, माईक तुटूसतोवर भाषण करणार झाले, पण स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकाप कोणाला जमली नाही. नाही, ते राजकारण हा विषय आपला नाही महाराज, ते सोडून द्या. पण व्यक्तीला मानायलाच पाहिजे. तसं भाषण नाही, तसे कपडे घालतील लोक, भाषण नाही. ते भाषण हे आता काय भाषण करते. आता भाषणं लई बरी आहे का गाव पुढाऱ्यांची. पुढच्या 26 जानेवारीला गावची अडपट पुढारी 4थीच्या पोरांनी इंग्रजाच्या गप्पा सांगितल्या. पोरं 1ली ते 4थी ते 1ली इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला, पण तुमच्या इतका नाही हो. धुतला तुम्ही म्हणजे पार चाटून हल्ला काय करता. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला भाषण करणारे गाव पुढारी नीट ऐका. तुम्ही अगोदर गोळ्या वाटा आणि मग भाषण करा. कार्टे सापडणार नाही. कार्टे गुंतले कशामुळं? गोळ्यांमुळं. भाषण रागत आलं, पोरं टाळ्या गावाची त्या. याला वाटतं भाषण भाषण नाही नाही, पोरं घोडा लावी त्या खालून. पोरांना काही का नाही, इंग्रजी म्हणतो वाटेवून घुसू नाही तर घरात घुसो, गोळ्यांचं बोल. कारण पहिली ते 4थीच्या पोरांचा जो आनंद आहे ना महाराज, तो 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा आहे ना, कवितेत आणि लेखनात वर्णन करता येणार नाही असा आहे. तो आनंद वेगळा आहे. तो शब्द सांगता येईल का? नाही, सकाळी उठवायची गरज नाही हो. रात्री झोपतानाच कपडे लिस्तरी, सकाळी लवकर उठणार, मग ते भाषण ज्यानं गेला असून ते रात्रभर एकटं म्हणणार, भीतीला म्हणणार. महाराष्ट्रानं शब्द सांगता येईल का? नाही, 2च वाक्याचं भाषण राहते. अध्यक्ष माझे पूजन गुरुजन वर्ग, येथे जमलेले बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला 26 जानेवारीची 2 गोष्टी सांगणार आहे. मी छेडी घेणार नाही, मी शेंगा खाल्ल्या नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाठ. ते पाठ करतात अख्ख्या रात. महाराष्ट्र आनंद कवीलाही नाही, कवयित्रीलाही नाही, आणि कोणालाच नाही. त्याला कशातच भान नाही. सकाळी लवकर उठणार, कपडे गिपडे घालणार, भाषणाची चिठ्ठी खिशात, आणि मग ते जर आलं त्याचं भाषण बिषण झालं, त्याला मजा काय वाटते माहिती महाराज? मी 2 मिनटं स्टेजवर जाणार आहे, 1, 2 मला गोळ्या मिळणार आहे, आणि 3 दुपारी सुट्टी मिळणार आहे. ही खटखटी त्याच्या डोक्यात. त्याला बाकी इंग्रजी हो काय हो, त्याला काय करायचं. इथं राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याच उभा राहिला, झेंडा खाली घेऊन याला वर नेलं पाहिजे नालाय. हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. आणि बसणाऱ्या माणसांना पाया पडून सांगतो, हसत जा, गॅरंटी नाही. हसत जा, हसत जा. हसणे ईश्वराने दिलेली देणगी. आणि जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात असतात प्युअर मुक्या माझाची असतात. हो, जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जे हळूच बोलतात लफडेबाज असतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असते. म्हणजे ज्या भैमुंगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. हो, असंच जा. हसणे ईश्वराने दिलेली देणगी आहे. शेवटी आता शहरांमध्ये हास्य क्लब निघली. हास्य क्लब आहे म्हातारा न्यायचा ना सुना न्यायचा. म्हातारा न्यायचा, हो म्हातारी न्यायची, हे कानात वायरी, नुसतं झोलायचं. अहो, एका बाईनं भात खाल्यावर वरण मागितलं, तिला समजनाच आपण काय खाल्लं. कानात वायरी, नुसतं झोलायचं. अहो, काय तर शेडे बाबडीत बसत द्या अंधारात एकटेच. अहो, एक तर ज्या गाडीत उतरलं त्याच गाडीत परत चढलं. ते कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले. कानात वायरी, नुसतं झोलायचं. अहो, काय ते यशीत बसत ते कंडक्टर 10 मिनिटं त्याच्या पुढं होता तिकीट काढाय. थोडी तिकीटच काढीन, हलतच होता. त्याला कानफटीतच छून दिली.
सावध झालो. अहो एक तर गायचं दूध काढायला गेलं खानात वायरी, मग बादली तर न्यावं का नाही, आखं दूध खाली गेलं. अहो एक तर लवीला गेला आणि फोन आला, मग चेन तो खोलो का नाही, चेन सुद्धा खोली नाही, अख्या बुटात पाणी गेलं. बस बस खोकलू नका, तुम्ही हसा, आम्ही येतो चहा घेऊन. बस हो. महिला मंडळ, झोळीमध्ये पोरग रडतंय, झोळीमध्ये पोरग रडतंय, त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि फरशी ठेवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोराला. पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराची हात देऊन बोलाय का रोग झाला का? वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिलू नाखं दूध पिऊन गेलं. हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही महाराज. तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं होतं. आणि ह्या मोबाईलमुळं संवाद संपला. अहो माणसाचा सोडा नवरा बायकोचा संपला. अहो एका घाटावर दोघं बोला ना, दोन कोपऱ्यात दोघं, याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. आणि न बोलण्यामुळं माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1 मोबाईलमुळं माणसं बोलायची बंद झाली. 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसा द्या, येड्या बाबळीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला शेंगा कोण येणे यंदा? 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळं मेंदू खराब झाले. 4 मोबाईलमुळं सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5 मोबाईलमुळं दृष्टी गेली, दिसत नाही पोरांना. आणि 8वा मोबाईलमुळं झोप गेली, झोपती नाही. ह्या मोबाईल वापरणाऱ्याची अवलादही नाही, ह्या झोपती नाही. निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टार टार गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला, काल्यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याच्या म्हणजे सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडीन. हा विनोद नाही, हा विनोद नाही, हा विनोद नाही. महिला मंडळ एक वाक्य पाय पडून सांगतो. महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे. माझं एक वाक्य ऐका. लहानाल्या पोरांना मोबाईल बसून दारात दूध ठुजा. आपल्याला वाटतं एकुलतं एक आहे, पण ते राहिलं पाहिजे ना. आपल्याला पाणी पाजाय पोर जगलं पाहिजे. 70चं म्हातारं बिन चष्म्याचं वाचित आहे. हे इंग्लिश मिडियमचं उचलून गाडीत बसावं लागत आहे. 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. ते म्हणतं एका गाडीत 2-2 काका कश काय? पण त्याची आहे म्हणले आपल्या घरात एकही काका नाही. हा विनोद नाही, हा विनोद नाही. आणि ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळं अटॅक येतो. आता अटॅक घेऊ नये याच्यावर औषध सांगतो. 1 काल काय झालं आठवू नका, काय चिंता करी. कॉलेजला असताना पोरीन तुला धोका दिला, देऊ दे तुला की एकट्याला दिला का? अरे अशी ती घमेले तू साऊथाई अड्या, पोरीसाठी मरतो का दरिद्रे भंगरी. अरे सिर सलामत तो पगडी बचास, पोरीसाठी मरतो का? काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, अटॅक येणार नाही. अटॅकला दुसरं औषध, भांडणातून माघार घ्या, माघार घ्या. जे त्याच्यात जे आता दंगली करायची आणि मारामारी करायची आणि बोक्सांबोक्षी करायची दिवस आता राहिले नाही. कायदा कडक झालाय. महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 10 वर्षात नंबर 1चं काम करतंय. नंबर 1 पंप लुटणारे बिटणारे तर पिसवले त्यांनी पेट्रोलिंगला. आणि रात्रीचं पेट्रोलिंग झाल्यामुळं 70% जनता आकडी. पोलीस स्टेशनचं काम कडक झालं, आता पहिले दिवस राहिले नाही. बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करावं? पोरगी पळून गेली, बरं आपली गेली ना, चालला ती जाऊ पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तुझी, आतल्या खोलीत चाल.
एक दांडकत राहत हातात, एक 2-4 लावणी हाणल्या पाहिजे नुसत्याच्या. तुका जापाला बसला होता का पोरगी पळून गेले मला सांगायला? पोर सापडत नाही तर तुला सोडित नाही, बस आत. काय आहे बापंग. आता सध्या पेपरला एक बातमी असते बघा, पेपरला एक बातमी असते, अल्पवयीन मुलीला फुस लावली, अल्पवयीन मुलीला फुस लावली, अल्पवयीन मुलीला फुस लावली. आता छापणार हे पहा किती हुशारी. 15 वर्षाची टोनगी ती, आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन. तिला समजत नाही का? आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा कोणाला देत्या? पोराला आरोप कोणा ठेवता? पोरा पोरी जोश नाही का? 15 वर्षाची टोनगी आली ती, तिला समजत नाही का? हां, का हे पोरगा आपल्याला फसवत आहे, त्याने दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्याने दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून बोंबलं थिंडनी परत भुकाची, तुला लाज नाही वाटत? हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आहे जबाबदारी. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात, खोटं बोलायचं नाही. कोणती बाई कीर्तनात बसली, तुही पोरगी प्रेमात पडली, तुला माहित नाही? माहित नाही? बोटवर कर बरं, सत्कार करतो तो. बरं जाऊ दे, आजचं पाकिट येतो कर बोटवर. समजत नाही का? हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा, आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा, त्यात 1000 रुपये बॅलन्स आलाय. आपल्या मुलीचा एसटीचा पास पहा, 8 दिवस झाले पंच नाही. आपल्या मुलीच्या पर्समध्ये 2-2 हजाराच्या नोटा आहे. आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय, आपल्या मुलीचं बोलणं बदललंय. हे तिच्या आईला समजत नाही. आयुष्यभर विचार करण्याचा मुद्दा आहे. बरं पोरी इतक्या बिंडू झाले तू या 2-4 वर्षात, चांगल्या पोरांनो प्रेमच करी ना, एकदम भंगरी पोराव प्रेम. त्याच्या बागलात गोचिड्या, 1 साईड भांग, अंडरपॅन्टला वा, आणि ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. थोबड फोडून टाकलं. हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. अरे प्रेम करायचं आहे ना तर या राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा. चांबड्यावर प्रेम करू नका, एक दिवस जाळायचंय. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. हाँ तू मेरा कहवा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है ए वतन महबूब मेरे. कुर्बान है ए वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हाँ हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. हाँ